नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोल्याच्या पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे। तर मित्रांनो, आपण आज सांगोल्या बाजारामधील जे पाड्यांचे चालू मार्केट रेंज आहेत त्याची सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, पाड्यांचे दर, त्या ठिकाणी पाड्या दाताला कशा आहेत, कुठल्या ब्रीडच्या आहेत, तशाच पद्धतीनं त्यांना मागणी कितीपर्यंत होते, अशा सर्व प्रकारची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच आपल्याला प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार, जर्सी गायींचा बाजार आपल्याला बघायला मिळेल। आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत, शेतकऱ्यांनी ज्या काही आपल्या गायी सांभाळण्यामध्ये ज्या इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत ते सर्व माहिती आपण मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो। तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घालवता आपण आता थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांच्या किमती त्या ठिकाणी विचारणार आहोत। नमस्कार भैया, घेतलेल्या विकायला आणले? आता घेतलेत का? या दोन्ही? ही आणि ही एक? किती महिने आहेत भैया? तीन चार म्हणजे आता दूध यांचं बंद झाले अशा पाड्या घेतले आणखी महिन्यात काही नाही, शिंगायला नाही, शिंग झाले नाहीत काय? मित्रांनो बघू शकताय, पाडीला शिंगायला नाही द्या सेल्स म्हणणं आहे। ही लहान आहे का? बरोबर, कितीला घेतले त्या? 1,500 दोन्ही, 1500 रुपयाला। तर मित्रांनो बघू शकताय, अतिशय पाड्या बघू शकताय, 1,500 रुपयाला दोन पाड्या घेतल्या त्या। साधारण 2.5-3 महिने तर पाड्या आहे मित्रांनो। कुठल्या ब्रीडच्या द्या काय माहिती आहे का? कुठल्या ब्रीडच्या द्या? ब्रीड कुठला काय सांगता येईल का? नाही का? आता तुम्ही काय करता याला नेऊन? गिरायक तर विकताय बी नाही तर सांभाळताय? बरोबर, आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की। हां, 99-23-14-67-06। बरोबर, ठीक आहे। किती पाड्या घेतल्या त्या बाई आज? आपण व्यापार करतोय नाही, आज करतोय आता तरी 50 पाड्या झाले। पण आजच्या सांगताय का? नाही, या 6 महिन्यात 50 पाड्या घेऊन विकले त्या? बरं बरं, चालतंय। आपलं गाव कुठलं म्हणला? मऊद। कधीपासून करताय व्यवसाय? 5-7 महिने झाले। 7 महिने, बरोबर। आहे का चांगलं प्रॉफिट? बरोबर। आपलं शिक्षण किती झाले दादा? माझं तसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाले? बरं, मग ह्यात कसं काय पडा वाटलं? प्रॉफिट जास्त आहे ना। हां, म्हणजे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय होणं कधी चांगलं? बरोबर। ही संकल्पना कशी आली तुम्हाला पाड्या घ्यायच्या? काय नाही, असंच गाया घेऊन येत होतो बरं आपल्या घरच्या। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामधलं थोडं गणित कळायला लागलं। बरं कळायला लागल्यावर व्यापाराचं कसं बोलायचं, कसं काय, त्याच्यातून पैसे राहत होते, त्यातून ही संकल्पना उभारायची। बरोबर। नाही, तुमचं ते आता बोलण्या शैलीतून कळतंय बरं का, तुम्हाला व्यापाराचं चांगलं नॉलेज आहे ते। म्हणजे बाजारात गाई विकताय पण आणि पाड्या स्वस्त शेतकऱ्याला मिळालं तर घेताय बरं। आता कुठल्या ह्याच्यात देऊन टाकायचं, म्हणजे आठवडाभर सांभाळून विकाय। बरं, नवीन उद्योजकाला, नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? व्यावसायिक व्हा का नोकरी लागा? करायचं असेल तर नोकरी टॉप लेवलला करा। हां, नसेल तर व्यवसाय एक नंबर। म्हणजे किरकोळ नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे। पण बऱ्याच लोकांना असं म्हणणं येतं की नोकरी केली काय हेड्याक राहत नाही, आपलं महिन्याला ठरलेलं गणित मिळतंय। नाही, तसं काय चुकी संकल्प, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट आहे। अच्छा, आपल्या क्वालिटीवरनं, आपण आपल्या त्याच्यावरनं, नॉलेजवरनं सगळं राहतं। किती पळेल तेवढं ती त्याच्यामधनं। बरोबर, किती मिळतंय काय नाही त्याच्यावर। धन्यवाद दादा। तर मित्रांनो बघू शकता, या दादानं आपल्याला चांगल्या पद्धतीनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होऊन सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय कसं व्हायचे थोडक्यात यांनी सांगितलेलं आहे। त्यांचा आपण आभार मानू। धन्यवाद दादा। नमस्कार भैया। नमस्कार। कुठल्या गावचा आहे? मोहोळचा आहे। मोहोळ, इकडे सोलापूरकडे? सोलापूर। बरं, किती दात आहे? म्हणजे आदत आहे काय? बरं, किती महिन्यात आहे? हे 9 महिन्याची पाडे, आता 9वा महिना चालू आहे। बरं, काय माझ्यावर वगैरे आलतं काय? नाही आला नाही का? एकदा आलं तर त्याला भरलं नाही। बरं, कुठल्या जातीचं सांगता येईल का? जातीचं कुठल्या सांगता येईल? बरं, तुम्ही म्हणजे घरच्या गाय जाय का विकत आणलं? याचे पाय काय? नाही, म्हणजे घरी सांभाळायला आहे का व्यापार आहे तुमचा? नाही, व्यापारच आहे। व्यापारच आहे, बरं। किती किंमत सांगताय? त्याची 20,000 सांगतो। व्यवहारला बसल्यावर काय व्यवहार कमी जास्त होईल की? कितीपर्यंत सोडताय? तरी 15 पर्यंत देऊ फायनल। 15 आलं सोडाय? बरोबर। हे कोणा गेले? ते बी आपल्या गल्लीत आहे। हिची काय सांगता किंमत?
तिची 35,000 रुपये सांगतोय 35,000. हां बरं किती महिन्यात आहे वासरू हे? शी 11 महिन्यात आहे 11 महिन्यात आहे. हां तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय अगदी सदृढ शरीरात चांगली पाडी आहे. कुणाला लागली तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहोत. कुठल्या डेन्मार्कचं आहे का ही? हां डेन्मार्क. हां बरोबर डेन्मार्क जाती पाडी आहे मित्रांनो. किती आलं तर सोडा ही बाया? देऊ की 30 आला तर देऊन टाकू हिला 30 आलं दे. ठीक आहे तर मित्रांनो 30,000 आलं तर दे जाय असं यांचं म्हणणं आहे. कुणाला लागली तर आपण संपर्क करू शकताय. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 57 मोरे हां 9922 हां. 20 39 34. ठीक आहे. काय काय बोलीत पाड्या जाताय तुम्ही? सड हां सड 4 आहे फक्त बोली पाड्यांना दुसरं बाकी काय काय नसतं. नाही दात त्याने बघून घे आणि शेड पाडीला कशाच बोली नसते बरोबर सड फक्त चेक करून घ्यायची त्यांनी घेतात बरोबर. तर शेतकरी मित्रांनो आपण बघितले या ठिकाणी पाड्यांचे दर बघण्याचा प्रयत्न केलाय. तर बाजारामध्ये त्या ठिकाणी एवढ्या टॉपच्या पाड्या येत नसतात. जर का चांगल्या ब्रीडची पाडी पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन आपण पाड्या कलेक्ट करू शकताय. जर चांगल्या क्वालिटीच्या पाड्या पाहिजे असेल तर स्वतः त्या ठिकाणी ब्रीडिंगवर काम करणं सध्या गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला चांगल्या पाड्या मिळू शकत नाहीत. बाजारातील पाडी घेतली तर 10 ते 11 लिटरपर्यंत दूध पिळू शकते. त्याच्यावरती 15-16 लिटर जर गाय तयार करायची असेल तर बाजारात पाडी मिळणं सध्या तरी कठीण आहे. त्यामुळं आपण चांगलं ब्रीडिंगवर काम करून दुग्ध व्यवसायात यशस्वी होऊ शकताय. तर आपण एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच प्रत्येक सांगोल्याचा आठवडा बाजार आपल्याला घर बसल्या बघायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार भैया. बोला की. कुठल्या गावचा आहे? जुनोनी जुनोनी. किती महिन्यात वासरू आहे? 7 महिने 7 महिन्यात आहे मित्रांनो. हे वासरू बघू शकताय 7 महिन्यात जुनोनीने त्या ठिकाणी घेऊन आले. बाळा शाळेला गेला नाही का आज? अरे वर आहे आज रविवार सुट्टी असते तर शाळेला सुट्टी आहे म्हणून त्या ठिकाणी ही पाडी घेऊन आले. पाडी पॅचला वगैरे त्या ठिकाणी चांगली आहे मित्रांनो. काय सांगतोय बाया किंमत? 40,000 40,000. बरं कितीपर्यंत मागणी होती रे बाया? 25ला मागते 25ला मागते काय? तर मित्रांनो बायानं किंमत 40,000 सांगितली आणि एक 25 पर्यंत हिला मागणी होती असं म्हणणं आहे यांचं. तुला मोबाईल नंबर सांगता येईल का? सांगी. 97 हं. 1199 18 1199 11 तर कोणाला लागली तर आता आपण नंबर दिलाय. किती आणल्या होत्या बाया पाड्या? 6 होते 6 होत्या काय? विकल्या का बाकी? 3 राहिले कुठं आहे त्या? 3 राहिले त्या काय? ह्या 2 आणि ही 1. बरं ह्या दोन्ही काय सांगतो किंमत? हे दोन्ही सांगतोय 60,000 रुपये 60,000. किती किती महिने आहे त्या? ते आहे ते 7 महिने आहेत. तुला मोठी वाटते की ही पाडी? वर्ष वाटते त्यानं. बरं कोण कोण आलाय तुम्ही? काका एक आहे ना मी एक आहे. व्यापार आहे का बाया तुमचा? बरं.